नमस्कार. काल मंचर शहराचे नगरपंचायत मतमोजणी काल होती आणि ती मतमोजणी झाल्यानंतर जे काही निकाल आपल्या सर्वांना समजलेले आहेत आणि त्या माध्यमातून अतिशय त्या ठिकाणी एक शंका निर्माण होते. पैशाचं वाटप तर झालंच, त्याच्यामध्ये काही ठिकाणी दाब दाखवण्याचा प्रयत्न झाले आणि या सर्व माध्यमातून हे जे काही मतदान झालं त्या मतदानामधून कालचा जो निकाल जो झालेला आहे तो अतिशय थोडा शंकास्पद त्या ठिकाणी होतोय. कारण EVM मशीन जे आहेत, खरं तर 2 तारखेला जर मतमोजणी जर झाली असती तर निश्चित प्रकारे की लगेचच त्याचे निकाल त्या ठिकाणी समजले असते. परंतु 15 ते 20 दिवस ह्या पेट्या ज्या वेळेला तिथे मशीन ज्या वेळेला ठेवल्या गेल्या आणि त्या माध्यमातून काल जो निकाल लागलेला आहे तो थोडासा शंकास्पद त्या ठिकाणी वाटतोय. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं देखील जरी चित्र पाहिलं तर कालच त्या ठिकाणी जसे विधानसभेला जे आकडे होते त्याच पद्धतीने आकडे हे या नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील समोर येतात. एक म्हणजे साधारणतः आपल्याला ती शंकाच वाटते की EVM मशीनमध्ये निश्चित प्रकारे त्या ठिकाणी काहीतरी गडबड असली पाहिजे अशी शंका त्या माध्यमातून निर्माण होते. आणि दुसरं असं की बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी मोठमोठाले नेते मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांनी ज्या काही जाहीर सभा घेतल्या, गल्लोगल्लीमध्ये जे काही त्यांनी पदयात्रा त्यांनी काढल्या, त्या माध्यमातून देखील थोडं म्हणजे मोठमोठाले नेते येऊन जर ह्या मतदारांना जर काही आमिष दाखवत असतील, काही बोलत असतील, बाहेरचे लोक या ठिकाणी येऊन मतदारांना वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आकर्षित करण्याचा प्रयत्न जर करत असतील, त्या माध्यमातून देखील काही ठिकाणी असं वातावरण त्या ठिकाणी झालं. आणि आज पाहतोय की आपण उभाटा गटाचे एक उमेदवार या ठिकाणी आमचे वसंतराव वानखेडे निवडून आलेले आहेत. दुसरे शरदचंद्र पवार गटाच्या निलिमा वानखेडे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि बाकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना देखील जर मतदान जर पाहिलं तर फार कमी प्रमाणात असं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. मग विनोद घुले असतील, तिथं फक्त त्या वॉर्डामध्ये जर त्यांची एवढी संघटना चांगली असताना देखील त्यांना नगण्य मतदान होणं. पलीकडच्या 4 नंबर वॉर्डमध्ये देखील त्या ठिकाणी गणेश खानदेशे हा बऱ्याच वर्षापासून चांगला एक काम करणारा कार्यकर्ता आहे. बरेच सामाजिक कार्य देखील त्यांनी केलेले आहेत. त्याला देखील अशी कमी प्रमाणात मतदान झालेलं आहे. त्या माध्यमातून आम्हाला जरा शंका येते की कुठेतरी EVM मशीनचा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे काहीतरी घोळ झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे तुमचे नवनिर्वाचित उमेदवार आहेत किंवा जे तुमचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा, त्यांना काय तुमच्या हे करणार नाही. आता 12 उमेदवार आमचे त्या ठिकाणी उभे केले होते. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.